नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण काकडीमध्ये मुगाची डाळ टाकून अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत। चला मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। उन्हाळ्यामध्ये एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळेस नक्कीच बनवून खाल, इतकी पौष्टिक आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे आपल्याला एक काकडी घ्यायची आहे। आता ही काकडी आपल्याला सोलून घ्यायची आहे, म्हणजे त्याची साल आपल्याला काढून टाकायची आहे। पहा इथे आपण संपूर्ण काकडी व्यवस्थित अशी सोलून घेतली। आता ह्या काकडीचा जो टोकाचा भाग असतो तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। याचं टोक कट करून घ्यायचं आणि त्यानंतर काकडीचा एक तुकडा काढून खाऊन पाहायचा। बऱ्याच वेळा ना काकडी कडवट असते, त्यामुळे अगोदर थोडीशी काकडी खाऊन बघायची। यानंतर आपल्याला अशी काकडी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। संपूर्ण काकडीचे आपण असे तुकडे करून घेऊयात। पहा इथे आपण संपूर्ण काकडी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे। आता ही कट करून घेतलेली काकडी लगेचच आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे। त्यानंतर 1 हिरवी मिरची घालायची आहे, अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि कोथिंबीर घालायची आहे। सोबतच 2 चमचे ताजे दही घालायचं। आता लगेचच मिक्सरचं झाकण लावून यामध्ये जरासुद्धा पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। याचं मिश्रण पहा इथे आपण तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा थेंबभरही वापर केलेला नाही। काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतंच, सोबतच मुगाची डाळसुद्धा भिजवून घेतलेली होती, त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची अजिबातच गरज पडत नाही। संपूर्ण मिश्रण लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, या स्वरूपाची आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं काकडीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा आहे। तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता। आता लगेचच तयार केलेलं काकडीचं मिश्रण आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि अलगद हाताने याला पसरवून घ्यायचं आहे। तर इथे आपण काकडीचे पौष्टिक असे डोसे बनवत आहोत। तुम्ही याला उत्तप्पासुद्धा म्हणू शकता। अलगद हाताने हलकंसं असं याला पसरवून घ्यायचे। तर इथे मी मध्यम आकाराचा हा डोसा बनवून घेते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा बनवून घेऊ शकता। आता मध्यम गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हा डोसा पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा भाजून घेऊया। पहा खालच्या बाजूने डोसा अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे। दोन्ही बाजूने उलटपालट करून आपण डोसा व्यवस्थित असा भाजून घेऊ। पहा अगदी मस्त असा इथे आपला काकडीचा डोसा तयार झालेला आहे। लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी हे डोसे बनवून देऊ शकता। चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात। सोबतच भरपूर असे प्रोटीनने भरलेला हा डोसा आहे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी काकडीपासून आणि मुगाच्या डाळीपासून हे पौष्टिक असे डोसे एकदा नक्कीच बनवून पहा। अगदी झटपट तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात। खायलासुद्धा तितकेच पौष्टिक आहेत। पहा याचप्रमाणे आपण आणखीन एक डोसा इथे बनवून घेऊया। अलगद हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर डोसा पलटवून घेऊया। अजिबात जरासुद्धा तव्याला हा डोसा चिटकत नाही। पहा अगदी सहजच अलगद असा तव्यापासून निघतोय। यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरी पण पहा आपल्या डोशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे। छान जाळीदार असा आपला हा डोसा तयार होतो। दोन्ही बाजूनी उलटपालट करून व्यवस्थित असा आपण हा डोसा इथे भाजून घेतलेला आहे। मस्त खमंग असे पौष्टिक आपले काकडीचे डोसे इथे तयार झालेले आहेत। हा डोसा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता। पहा डोसा किती छान अगदी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे। टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे मस्त पौष्टिक असे डोसे बनवू शकता। तुम्ही सुद्धा हे डोसे एकदा नक्की बनवून पहा। उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून हा डोसा बनवलाच पाहिजे। खूप सारे पोषक तत्वे यामध्ये आहेत।
तुम्हाला आपली आजची ही पौष्टिक अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच अशाच पौष्टिक, युनिक आणि भन्नाट अशा रेसिपीज सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या सर्व रेसिपी जरूर आवडतील. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जाता जाता घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.